लाडकी बहीण योजना जी आहे काय 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 मोठा फटका बसला अशा लोकप्रिय घोषणा केल्या हे का विरोधकांनी आरोप केला। अजिबात नाही, त्या आरोपात तथ्य नाहीये। आम्ही नेहमीच मी आजपर्यंत अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही आपल्याला परवडेल, मागे देखील आम्ही 2 महिन्याच्या करता दुधाला मदत त्या ठिकाणी केलेली होती। धानाला आम्ही अनुदान दिलं, ते त्यांच्या अकाउंटला जमा झालं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आम्ही मदत केली। ज्या ज्या वेळेस शेतकरी असेल, गरीब माणूस असेल, तो नैसर्गिक संकटामध्ये अडचणीत येतो, त्या वेळेस सरकारने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे। आता त्यांना काय आता सांगायचं तर ते हेच सांगणार की आता हेच जर मी त्यांच्या बाजूने अर्थसंकल्प मांडला असता तर असं माझं उदो केला असता। त्यांच्याकडे असताना पण अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केली ते तुम्ही बघताय। शेवटी राजकीय क्षेत्रातील लोक, सत्ताधारी पक्षाचे नेतेगण हे अर्थसंकल्पाचं कौतुकच करत असतात आणि विरोधी पक्ष कधीच अर्थसंकल्पाचं कौतुक करणार नाहीत, कारण त्यांना तसं कौतुक केलं तर त्यांना जे साध्य करायचं ते साध्य करू शकत नाही। हा मनुष्य स्वभाव आहे। अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी, पुन्हा काय चत्तर काय सरकार पर पहले से ही कर्ज है, ऐसे में जो प्रावधान आपने किया बजट में, उसके लिए पैसे कहां से लाएंगे? ये मैंने आपको बताया, मेरे पास जीएसटी का एनुअल कितना पैसा आता है, सेंट्रल को कितना जाता है, वो सब मेरे यहाँ मौजूद है। उसमें हर साल मिनिमम 50,000 से 60,000 करोड़ रुपया इसमें बढ़ जाते हैं। 2,20,000 करोड़ रुपया इसे बढ़ जाते हैं और उसमें कोई दिक्कत नहीं है। आप उसमें फिक्र करने की कोई जरूरत नहीं है। पैसा जरूर उसमें मिलेगा और उसमें जीएसटी में मिलेगा, वैट में मिलेगा, प्रोफेशनल टैक्स में मिलेगा और व्यवसाय कर में मिलेगा। और अपने यहाँ हम तो अपने केंद्र सरकार सेंट्रल गवर्नमेंट का वैट का जो उनके यहाँ 11.5% उनको ये मिलता है, ज्यादा पैसा मिलता है। अपने यहाँ 18.5% ज्यादा पैसा मिलता है परसेंटेज में अगर बताया तो। ऐसे है, इसीलिए सब सोचकर हमने ये डिसीजन लिया है। और बाकी की जो भी हमारे जो स्कीम है उसके बारे में भी हम चर्चा करेंगे। जो आउटडेटेड हुई है उसके बारे में भी आगे सोचेंगे, जिसका फायदा सच में गरीब लोगों को होने वाला है, ऐसे ही स्कीम हम रखेंगे। और मला तुम्हाला एक सांगायचं आहे, 15वा वित्त आयोग संपलेला आहे, आता 16वा त्या ठिकाणी सुरू होतोय। 16व्या वित्त आयोगामध्ये देखील सेंट्रलचं बजेट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सेंट्रल पण साधारण, मी आजच तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्या दिवशी पण मी बजेट झाल्यावर तुमच्याशी बोलीन, परंतु सेंट्रलचं पण बजेट देशातल्या 140 कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेवून दिलं जाणार आहे। त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा देखील आपल्या राज्य सरकारला, आपल्या महाराष्ट्राला होणार आहे। आणि 16व्या वित्त आयोगात देखील आम्ही त्याच्याबद्दल आपल्याला कसे अधिकचे पैसे मिळतील याबद्दलचा विचार आम्ही